संसदेमध्ये नुकताच महिला आरक्षणाचा मुद्दा पारित पडला आणि महिलांना 50% आरक्षण द्यावा हा प्रस्ताव ठेवला आणि सर्वानुमते तो पास झाला। याकडे तू कसं बघतो? आपण पहा, या देशातली महिला सक्षम झाली पाहिजे ही पहिल्यांदा पुरुषी मानसिकतेला मान्यच नाही, काही ठराविक पुरुषी मानसिकतेला। महिलांना जर सक्षम करायचं असेल तर त्यांना संपूर्ण अधिकार दिले पाहिजे। आपण पाहतो की विधानसभा लोकसभेमध्ये महिलांना जरी आरक्षण नसलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महिलांसाठी आरक्षण आहे, परंतु गावची सरपंच जरी महिला असली तरी कारभार मात्र तिचा पती पाहतो। असं बऱ्याच ठिकाणी आहे। म्हणजे काही तुरळक उदाहरण जर सोडले तर बऱ्याच ठिकाणी बऱ्यापैकी पुरुष सगळं सांभाळतो। मग आपण खऱ्या अर्थानं महिलांना अधिकार दिलेत का? नाही। मग तुमची जर खरी मानसिकता असली तर पहिल्यांदा आपण इथून सुरुवात करायला पाहिजे की एकदा तुम्ही महिलांना अधिकार दिले तर महिला खूप सक्षम आहेत। या देशाची महिला पायलट होऊ शकते, राष्ट्रपती होऊ शकते, पंतप्रधान होऊ शकते, म्हणजे अंतराळात जाऊ शकते। तर महिला खूप सक्षम आहे। परंतु महिलांना सक्षम झाली पाहिजे इथल्या मनोवादी व्यवस्थेमध्ये हे त्यांना ते मान्य नाही। आपण मनुस्मृतीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे महिला सक्षम झाली पाहिजे हे यांना वाटतच नाही। हे फक्त निवडणुकीपुरतं गाजर त्यांनी दिलेलं आहे महिलांना। त्यांना वाटतंय की आता या देशामधून आपली सत्ता जाते आहे, अशा परिस्थितीत आपला मतदार वाढवणे, वोट बँक वाढवणे हेच त्याच्या मागचा उद्देश आहे, दुसरं काही नाही। म्हणजे नुसतं पुरुषी अहंकार आहे तो, आणि पुरुषांनी केवळ फक्त महिलांना 50% आरक्षण देण्याचं हे केवळ गाजर आखलेलं आहे। गाजर म्हणजे फक्त मतदानासाठी। आणि तुम्हाला वाटतं का की हे जे आरक्षण आहे ते लवकर लागू होईल म्हणून? नाही, त्यांनी सांगितलं ना, जोपर्यंत डिलिमिटेशन होणार नाही, म्हणजे पुनर्रचना होणार म्हणजे याचा अर्थ हे या निवडणुकीत तर होणारच नाही। 2024ला पुनर्रचना मला वाटतं 2026 मध्ये आहे। म्हणजे 2026च्या नंतरही पुनर्रचना झाल्यावर सत्ता कोणाची येते, काय धोरणं ठरतात किंवा कसं होते ते काही सांगता येत नाही। हे नुसतं गाजर आहे। आणखीन एक प्रश्न आहे, आता ताजाच एक प्रश्न सुरू झाला आहे। आपल्या महाराष्ट्र शासनानं शैक्षणिक खाजगीकरण करण्याचं ठरवलं आहे। म्हणजे ज्याही शैक्षणिक संस्था आहेत त्याचं खाजगीकरण होणार आहे, त्यामध्ये नोकऱ्याही खाजगीकरणाच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत। तर याकडे तुम्ही कशी बघता? खरं तर बाबासाहेबांनी जी क्रांती केली किंवा थोर महापुरुषांची जी क्रांती होती, शैक्षणिक क्रांती, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की कर्मवीर भाऊराव पाटील, बरोबर, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, ह्या सगळ्या लोक, छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाची चळवळ उभी केली। आणि शिक्षणाची चळवळ का उभी केली तर सगळ्या गोष्टीचं मूळ कारण हे अज्ञान आहे, भगवान बुद्धांनी सांगितलं होतं। आणि या अज्ञानातून लोकांना दूर करून त्यांना ज्ञानी करणे आणि त्यांचा विकास करणे ही त्याकडची चळवळ होती। आणि ती क्रांती, त्याच्या विरोधात ही प्रतिक्रांती आहे। शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण संपवणे। आज काय झालं, बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, जो मूल मंत्र दिला होता, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं जे सांगितलं होतं हे खरं होतं। अनेक लोक शिकली, नोकऱ्यावर गेली, चांगले पुढे गेलीत, संघर्ष करायला लागलीत, भांडायला लागलीत, व्यवस्थेच्या विरोधात उभं व्हायला लागलीत। तेव्हा यांच्या असं लक्षात आलं की आता आपल्याला यांचं मुळापासूनच यांना याच्यापासून दूर करणे। हे अडाणी कसे राहतील, अडाणी राहिल्यामुळे हे त्यांना आर्थिकदृष्ट्यासुद्धा ते कमकुवत राहतील, आणि जो कोणी अडाणी असतो किंवा लाचार असतो तो लाचार असतो, म्हणजे तो लाचारी पत्करतो। हे त्यांचं मूळ कारण आहे। त्याच्यामुळे हे शैक्षणिक धोरण त्यांनी मुळापासून संपवण्याचं षडयंत्र चालवलेलं आहे। माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये फार मोठी गफलत होती आहे, याच्यामध्ये देशाचं फार नुकसान होणार आहे। आपण पाहतोय की 140 कोटी जनतेचा आपला देश आहे। एवढ्या सगळ्या लोकांना शिकवल्यानंतर याच्यातून किती चांगले लोक निघाले असते, जे तुम्ही फक्त 10% लोकांना शिक्षण देऊन त्या 10%तून चांगले लोक काढण्याचा प्रयत्न करत आहात। त्या तुलनेत जर 140 कोटी जनतेतून जर तुम्ही शिक्षण देऊन इथल्या चांगले लोक निर्माण केले तर या देशाचं फार मोठं भलं होईल। आपण पाहतो मोठमोठे शास्त्रज्ञ आपल्या इथे निर्माण झालेत। भटकर साहेब आपल्या इथे, म्हणजे मोरंब्यासारख्या गावातून, छोट्याशा गावातून भटकर साहेबासारखा माणूस शास्त्रज्ञ झाला। मग ही सगळी संधी जी आहे हे खऱ्या अर्थाने हे मनोवादी लोक घालवत आहेत। या देशाचं धोरण ठरवत असताना त्यांनी हे विचार करायला पाहिजे होते की या देशाची प्रगती व्हायला पाहिजे। देश महासत्ता करत असताना तुम्ही 140 कोटी लोकांचा हक्क किंवा संधी हिरावून घेऊन केवळ 10% लोकांना संधी उपलब्ध करून देत आहे। याचा अर्थ असा, तुम्हाला देश महासत्ता करायचा नाही तर हे राज्य, हे सत्ता तुमच्या हातात असली पाहिजे। तुम्ही या सगळ्या लोकांवर तुमची सत्ता ठेवणे यासाठी तुम्ही काम करत आहात, तुम्ही देशासाठी काम करत नाही।